सावधान! आपण स्मार्ट मीटर लावत असाल तर स्मार्ट मीटर ठरतंय खंडणी मीटर. महावितरणकडून नागरिकांची लूट, अनेक नागरिकांच्या तक्रारी. मात्र अधिकाऱ्यांचा याकडे कानाडोळा. उडवाउडवीचे उत्तर देत सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक. देशभरात स्मार्ट मीटरची संकल्पना राबवण्यात येत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामध्ये या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः लुटले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे, ज्यामध्ये अव्वाच्या सव्वा बिल नागरिकांकडून उकळले जात आहे. महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये स्मार्ट मीटर बसवले आहेत. मात्र नागरिकांचा विजेचा वापर नेहमीप्रमाणेच असतानाही अचानक 4 पट वाढलेलं बिल पाहून सर्वसामान्य नागरिकांना धक्काच बसला आहे. अनेकांना स्मार्ट मीटर फास्ट फिरत असल्याचं जाणवलं आहे. यामुळे अनेक नागरिकांनी तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही उपाययोजना न करता उडवाउडवीचे उत्तर देत उलट नागरिकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. महावितरणकडून प्रत्येक युनिट मागे 80 पैशाची सूट मिळत असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आलाय. मात्र प्रत्यक्ष नागरिकांनी दिलेल्या तक्रारी व जुने बिल यातील तफावत पाहता यामध्ये तब्बल 4 पट वाढ झाल्याचं स्पष्ट दिसतंय. यामुळे या स्मार्ट मीटरला नागरिकांनी स्मार्ट मीटर नव्हे तर खंडणी मीटर असल्याचे संबोधले आहे. महावितरणने दिलेली माहिती फोल ठरल्याने संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेले स्मार्ट मीटर मोहीम लाभदायक ठरण्याऐवजी गळचेपीची साधन ठरत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या संदर्भात आपण जनमाहिती अधिकारी उपकार्यकारी अभियंता संतोष मरळे यांच्याशी संवाद साधला असता पहा काय म्हणाले ते. काय सांगाल? खरं तर ग्रामीण भागामध्ये विजेचं जे बिल येते त्याच्यामध्ये तफावत असल्याचं ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार, मी संतोष मरळे, उपविभागीय अधिकारी आहे मंगळवेढा. हे बघा, स्मार्ट मीटरमध्ये ज्यांचं जे तक्रार असते तर आपण ह्या ऑफिसात संपर्क साधू शकता. आम्ही सगळं निरसन करून देतो. आतापर्यंत जे लोक आले सगळ्यांचे निरसन करून दिलेलं आहे. आणि आपण काय करतो, जर तुम्हाला शंका वाटली, तुम्हाला कुठपर्यंत वाटत नाही हे बरोबर आहे, आम्ही साईड मीटर बसवून देतो. त्याप्रमाणे दोन्ही मीटरची टॅली करतो. त्यांना खात्री पटल्यानंतरच नंतर त्यांनी बिल भरायचं. असं मी बऱ्याचशा लोकांचे मी तक्रार निरसन करून दिलेलं आहे. आणि यापुढेही असं कुणाची असते तर आपण इकडे आपल्याला हे करा, आपण करून देतो. ते काही प्रॉब्लेम नाही. तक्रारी आलते का तुमच्याकडे? येत असतात, काय 2-3 असतात. मी साईड मीटर बसवून देतो. समजा का जर त्यात जर आढळलं काय तर आम्ही बिल दुरुस्ती करून देतो. बिल दुरुस्त करणार की मीटर? बिल दुरुस्ती पण करून देतो. जर मीटर दोषी असते तर मीटर पण बदलून देतो. मीटर बदलून. हो. हे झालं, पण आता सरकारने सांगतोय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे स्मार्ट मीटर्स आहेत ते सर्वसामान्यांसाठी कंपल्सरी नाही. असं सर्वसामान्य सगळ्यांना आपण बसवलेलं नाही आहे. स्टेप बाय स्टेप सुरू आहे. पहिल्यांदा आपण काय केलेलं, सगळं गव्हर्नमेंट कनेक्शन्सला बसवलेलं आहे फर्स्ट स्टेप. नंतर गव्हर्नमेंट अधिकारी, आपली हॉस्पिटल्स, सगळं ऑफिसेस आणि टप्प्याटप्प्याने आपण जाणार आहे. त्यामुळे अजून आपल्याकडे पूर्ण काय बसलेलं नाही आहे. टप्प्याटप्प्याने सुरू आहे. आणि जसं वरिष्ठ ऑफिसांची आपल्याला आदेश येते त्याप्रमाणे आपण इथे इम्प्लिमेंट करतो. अलीकडे महावितरणचे अधिकारी कर्मचारी ग्राहकांकडून डिपॉझिटची मागणी आणि सक्ती केल्याचं चित्र दिसतंय. डिपॉझिट नेमकं कशासाठी? डिपॉझिट म्हणजे गरजेचं बंधनकारक आहे? बंधनकारक असं नाहीये. आपण जर 2 बिल नाहीच भरले कंटिन्युअस, तिसरे बिलामधून ऑटोमॅटिकली ते तुमची सिक्युरिटी डिपॉझिट ऍडजस्ट होतात. त्यामुळे नेक्स्ट टाइम भरताना तुम्हाला डिपॉझिट पण भरायला लागते. डिपॉझिट म्हणजे कसं, तुम्ही बँकेत ठेवतात ना, आपल्याकडे तुमचं ठेव असते, ते काही प्रॉब्लेम नाही आहे. त्या अगेन्स्ट तुम्हाला सगळं पावती मिळते, रिसिट मिळते, सगळंच मिळतं. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. डिपॉझिट तुमच्याकडे आहे म्हणतात त्याचं कट होतंय, तरी सुद्धा मग काय काय ग्राहकांचे लाईट बंद आहेत, काय सांगा? म्हणजे डिपॉझिट म्हणजे तुमचं बिल डिपॉझिट पेक्षा जास्त असेल तरी ऑटोमॅटिकली कट होणार. समजा तुमचं बिल 2000 आहे, डिपॉझिट 1000 आहे, म्हणजे 1000च कट होणार. उरलेला 1000 साठी ते बंद होणार आहे. असं एकंदरीत ग्राहकांना काय सांगा? काय नाही, हे नवीन टेक्नॉलॉजी आहे बघा. आणि ह्या महत्वाची म्हणजे यावरती
महाविद्युत ऍप म्हणून आहे. ते ऍप म्हणजे तुम्हाला तासाला तुम्ही किती वापरले, काय वापरले सगळं तुम्हाला कळते. म्हणजे तुम्ही किती आज दिवसभरात मी किती वापरले, काय वापरले सगळं तुम्हाला कळते. म्हणजे तुम्ही त्यावरती लक्ष ठेवू शकतात. जर जास्त वापर सुरू झाले तर तुम्ही कंट्रोल करू शकता. त्यामुळे फार फायदेशीर आहे असं आहे. आणि त्याला हे पण आहे, इन्सेंटिव्ह पण आहे त्याला याला पर युनिटला बसवले तरी. त्यामुळे एकंदरीत फार म्हणजे चांगली हे आहे, राबवायला पाहिजे. सगळ्यांनी याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. समजा रेग्युलर जे वापरत होते हा. ग्राहक त्यांना रेग्युलर 300 400 अशा पद्धतीने बिल येत होतं हा. आणि युनिट त्या पद्धतीने. पण हा. आता आवाजच्या सव्वा बिल येते 6000 7000 अशा नाही पद्धतीने. नाही, असं एक दोन कुठंतरी एक्सेप्शनल केसेस असणार. सगळ्या ठिकाणी तसं होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, तुम्ही जे सांगतात ना 200 300 येत असतात, आम्ही बघितले आता. पूर्वी काय झालं होतं, फॉल्टी मीटर होते सगळं. म्हणजे आपण काय करत होतो, सरासरी प्रमाणे त्यांना बिल देत होतो. म्हणजे महिन्याला तुम्हाला 40 युनिट लक्षात आलं. म्हणजे कंपल्सरी दर महिन्याला 40 युनिट. ज्यावेळी तुमचं आता खरं ऍक्च्युअल तुमचे कंझम्पशन कळायला लागले, समजा तुमची 100 युनिट होता, 100 युनिट प्रमाणे तुम्हाला बिल येणार. आता पूर्वी तुम्हाला आम्ही 40 युनिट, तुम्हाला लोकांना काय वाटते, पूर्वी आम्हाला 300 रुपयेच येत होतं. आता एकदम 600 यायला लागले, 700 यायला लागले. पण ऍक्च्युअल वापर प्रमाणे आता बिल यायला लागले. पूर्वी आमच्याकडे अँपल स्टॉक नव्हतं मीटर, त्यामुळे ते आपण सरासरी फॉल्टी म्हणून तुम्हाला दर महिन्याला एक 40 युनिट 50 युनिट देत होतो. मग काय सर्वसामान्य घरात जास्त विद्युत उपकरण वापरत नाही. हा. एखादं दुसरंच बल असतं. हा. मग त्यांना कमी येणार का? 100% येणार, 100% काही प्रॉब्लेम नाही. ते सांगतो ना, मी जवळपास 15,000 मीटर बसवलेलं आहे. क्वचित 4-5 केसेस मला महिन्याला येतात. ते पण आम्ही निरसन करून देतो. जर फॉल्टी असेल तर मीटर बदलून बिल दुरुस्ती करून देतो. नाहीतर त्यांना पटले ठीक आहे, दोन्ही कंपॅरिझन करतो, ओके असते तरी ते पटून भरपूर लोक बिल भरून पण जातात. काही प्रॉब्लेम नाही. संपर्क तुमच्याशी साधायचा. हो 100%. मंगळवेढा उपकारी ऑफिसमध्ये कोणी येऊन तुमचं तक्रार असेल तर आपल्याला लेखी स्वरूपात द्या, आम्ही निरसन करून देतो. काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यांनी वीज बिल भरून आम्हाला सहकार्य करा. महाराज जवळ आले.